नमस्कार, आरतीच किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. तर आज आपण भरपूर लेयर्सवाला व आतमध्ये अगदी रसरशीत असा हा खाजा बनवणार आहोत. तर वेळ न वाया घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्याआधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल एकदा नक्की सबस्क्राईब करा. तर चला आता रेसिपीला सुरुवात करूया. खाजा बनवण्यासाठी आपल्याला मैदा लागणार आहे. तर मी इथे 2 वाट्या इतका मैदा घेतलेला आहे. त्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे. जरी हा गोडाचा पदार्थ असेल तरी देखील आपल्याला याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. त्याने त्या पदार्थाची आणखी चव वाढते. त्यानंतर आता इथे मी तूप घेतलेलं आहे. हे तूप फक्त मी थोडंसं वितळवून घेतलेलं आहे, गरम वगैरे केलेलं नाही. ते गरम तेलाचं मोहन याच्यामध्ये घातलेलं नाही आहे. तर इथे मी साधारण एक 5 ते 6 चमचे एवढं तुपाचं मोहन घातलेलं आहे. 2 वाट्या मैद्यासाठी एवढं तूप पुरेसं होतं. हे तूप घातल्यानंतर छान असं व्यवस्थित ह्या पिठाला आपल्याला चोळून घ्यायचं आहे. म्हणजे तूप आपल्या पिठाला पूर्णपणे लागलं पाहिजे. आणि तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तुपाऐवजी तुम्ही इथे तेलाचा देखील वापर करू शकता, तरी देखील चालेल. तर इथे मी छान असं हे तूप व्यवस्थित पिठाला लावून घेतलेलं आहे. आता पीठ मळून घेऊयात. पीठ मळून घ्यायचे, पण पीठ मळताना आपल्याला एकदाच पाण्याचा वापर नाही करायचा किंवा जास्त पाणी घ्यायचं नाही. थोडं थोडं लागेल तसं पाणी घ्यायचं आणि त्यानुसार आपल्याला इथे पीठ मळून घ्यायचं आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, मी इथे अगदी थोड्या पाण्याचा वापर करत हे पीठ मळून घेते. तर हे पीठ मळताना आपल्याला खूप जास्त घट्ट किंवा सैल नको आहे. आपण पुऱ्या बनवण्यासाठी ज्या पद्धतीने पीठ मळतो अगदी तशा पद्धतीचं आज आपल्याला इथे पीठ मळायचं आहे, म्हणजे खाजाला छान असे लेयर्स पडतात. आता याच्यावरती झाकण ठेवून हे पीठ मी एक 10 मिनिटांसाठी साईडला ठेवून देणार आहे, म्हणजे पीठ आपलं छान भिजलं जाईल. तोपर्यंत आता खाजासाठी लागणारा साठा बनवून घेणार आहोत. तर साठा बनवण्यासाठी मी इथे रूम टेम्परेचरवरचं तूप घेतलेलं आहे. तर हे तूप मी पोहे खाण्याच्या चमच्याने 4 चमचे तूप घेतलेलं आहे. तर इथे आता 4 चमचे तुपासाठी आपल्याला 5 चमचेच मैदा किंवा कॉर्नफ्लोअर तुम्ही इथे घेऊ शकता. तर मी इथे मैदाच घेतलेला आहे. आता हे छान असं फ्लफी होईपर्यंत, हलकं होईपर्यंत आपल्याला व्यवस्थित असं फेटून घ्यायचं आहे. तर तुम्हाला इथे पुढे मी याची कन्सिस्टन्सी दाखवणारच आहे की कशा पद्धतीने आपल्याला हे हवं आहे. सुरुवातीला तुम्हाला थोडंसं घट्ट दिसत असेल, पण जसं जसं याला मी फेटत जाईल किंवा छान असं मिक्स करेल तसं तसं ते हलकं व्हायला सुरुवात होईल. तर अशा पद्धतीने आपल्याला याची कन्सिस्टन्सी हवी आहे किंवा इतपत हे आपल्याला पातळ ठेवायचं आहे. आता हे साईडला ठेवून देऊयात आणि खाजासाठी लागणारा पाक बनवायला घेऊयात. तर पाक बनवण्यासाठी मी इथे 1.5 वाटी साखर घेतलेली आहे. आता वाटीचं प्रमाण एकच ठेवा. तर 1.5 वाटी साखरेसाठी आपल्याला इथे पाऊण वाटी पाणी टाकायचं आहे किंवा मग साखर बुडेन इतपत आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे. तर आता इथे मी पाऊण वाटी पाणी टाकून घेतलेले आहे. आता हा आपल्याला पाक बनवून घ्यायचा आहे. तर पाक बनवताना खूप जास्त आपल्याला गोळीचा वगैरे पाक बनवायचा नाही, अगदी 1 तारी इतका पाक आपल्याला हा बनवून घ्यायचा आहे. इथे आता साखर वितळायला सुरुवात झालेली आहे. तर याच्यामध्ये मी एक 10-12 केशरच्या काड्या टाकून घेतलेल्या आहेत. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायचे असतील तर टाका, नाही टाकल्या तरी काही हरकत नाही. तर आता इथे साखर विरघळायला पूर्णपणे सुरुवात झालेली आहे, तुम्ही ते बघू शकता. आता याची पूर्णपणे साखर विरघळलेली आहे. आता पाक चेक करूयात. तर इथे मी चमच्यामध्ये थोडासा पाक घेतला होता, त्याला थोडंसं थंड करून घेतलं आहे. त्यानंतर आता आपल्याला हा पाक चेक करायचा आहे. गरम असताना आपल्याला पाकाचा अंदाज येत नाही. पाक जेव्हा पूर्णपणे थोडासा थंड होतो त्यानंतर आपल्याला असा हातावरती घेऊन पाहायचा आहे. जर दोन्ही बोटांमध्ये जर अशा पद्धतीने जर तार बनत असेल तर समजायचं आहे की आपला पाक आता पूर्णपणे तयार झालेला आहे. तर आता हा पाक आपला तयार झाला आहे, तुम्ही इथे बघितलेली आहे हातावरती तार जमत होती. तर आता गॅस बंद करूयात आणि पाक आपण साईडला ठेवून देऊयात. पाकावरती झाकण ठेवायचं आहे आणि पाक आता साईडला ठेवून द्यायचा आहे आपल्याला. तर इतपतच आपल्याला हा पाक हवा आहे. याच्यापेक्षा जास्त तुम्ही पाक घट्ट करू नका, नाही तर मग खाजा जेव्हा आपण पाकामध्ये टाकतो तेव्हा तो खाजा आतमध्येपर्यंत पाक त्याचा शोषून घेत नाही किंवा मग तो तसा रसरशीत बनत नाही. त्यामुळे आपल्याला इतपतच हा पाक तयार हवा आहे. तर आता हा पाक आपण साईडला ठेवून देऊयात. पाक बनवून आपला तयार झालेला आहे. आता पीठ बघूयात. तर पीठ आता इथे छान असं भिजलं गेलं आहे. आता याला मी पोळपाटावरती थोडंसं हाताने छान मळून घेते. आता इथे पीठ मी मळून घेतलेलं आहे. आता आपल्याला याच्या छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे. आपण ज्या पद्धतीने चपातीसाठी उंडे बनवून घेतो तशा पद्धतीने आपल्याला पिठाचा इथे गोळा घ्यायचा आहे. तर आता मी इथे सर्व पिठाचे गोळे बनवून तयार करून घेतलेले आहेत. आता हे आपल्याला याची पोळी लाटून घ्यायची आहे.
तर पोळी लाटताना अगदी पातळ, जेवढी पातळ होईल तेवढी आपल्याला इथे ही पातळ लाटून घ्यायची आणि याला पीठ वगैरे लावायची गरज नाही. ही अशीच आपल्याला लाटल्या जाते, अजिबात पोळपाटाला वगैरे चिटकत नाही. फक्त लक्षात ठेवा, जितकं शक्य होईल तितकी आपल्याला ही पातळ लाटून घ्यायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता, अगदी पातळ मी ही पोळी लाटून घेतलेली आहे. शक्य होईल तेवढी ही पोळी आपल्याला पातळ लाटायची. अगदी ट्रान्सपरंट हात आपला दिसला पाहिजे याच्यामध्ये, इतपत ही पोळी आपल्याला पातळ लाटून घ्यायची आहे. तर इथे मी अशा 3 पोळ्या लाटून घेतलेल्या आहेत. आता ही पोळी देखील आपण लाटून साईडला ठेवून देऊयात. तर पोळी लाटायची आणि ताटामध्ये काढून ठेवायची. आपल्याला याची लेयर लावून घ्यायची आहेत. तर आता ही पोळी मी इथे ताटामध्ये काढून घेते. तर अशा पद्धतीने आता जी पहिली पोळी आपण लाटून घेतली होती ती पुन्हा एकदा पोळपाटावरती ठेवून घ्यायची आणि आता आपल्याला याच्यावरती जो तयार केलेला साठा होता आपण तो टाकून घेणार आहोत. तर पोळी इथे तुम्ही बघू शकता अगदी पातळ आहे. आता आपल्याला याच्यावरती हा तयार केलेला साठा टाकून घ्यायचा आहे आणि आता हा साठा आपल्याला संपूर्ण पोळीवरती स्प्रेड करून घ्यायचा आहे. पूर्ण चपातीवरती एकसारखा छान असा व्यवस्थित हा साठा स्प्रेड करून घ्यायचा आहे आपल्याला. तो पूर्ण बाजूने लागला पाहिजे. आता इथे हा साठा मी लावून घेतलेला आहे. आता याच्यावरती आपल्याला पुन्हा एकदा दुसरी चपाती टाकून घ्यायची आहे. आता याच्यावरती दुसरी पोळी टाकून घेते. तर इथे लक्षात घ्या, ज्यावेळेस आपण ही पोळी टाकतो तर थोडीशी, आता मैदा असल्यामुळे आग कसल्या जातं, तर अशा पद्धतीने आपल्याला हे साईडनी थोडंसं ओढून घ्यायचे आणि एकसारख्या सर्व बाजू एकसारख्या प्रमाणे आल्या पाहिजेत. जेवढी खालची पोळी आहे तेवढ्याच पद्धतीने ही वरची पोळी देखील आली पाहिजे त्याच्यावरती. आता याच्यावरती पुन्हा एकदा साठा लावून आपल्याला हा साठा छान असा हाताने संपूर्ण पोळीला लावून घ्यायचा आहे. जेवढाच साठा आपण छान पद्धतीने लावून घेऊ तेवढा आपला खाजाला लेयर्स पडतात. तर अशा पद्धतीने मी इथे एकूण 4 पोळ्या याच्यावरती लावून घेतलेल्या आहेत. आता याच्यावरती हे शेवटची पोळी मी इथे टाकून घेतलेली आहे, म्हणजे चौथी पोळी. आता याच्यावरती आपल्याला पुन्हा एकदा छान व्यवस्थित असा हा साठा पसरवून घ्यायचा आहे. आता इथे माझा साठा लावून झालेला आहे. तर आता आपल्याला याचा रोल बनवून घ्यायचा आहे. तर रोल बनवताना लक्षात घ्यायचं आहे, हा रोल आपल्याला अगदी टाईट बनवायचा आहे. याच्यामध्ये अजिबात हवा राहिली नाही पाहिजे. तर अशा पद्धतीने हा आपल्याला अगदी टाईट याचा रोल बनवून घ्यायचा आहे. तर लक्षात घ्या, मी इथे आता मोठ्या मोठ्या पोळ्या केल्या होत्या त्यामुळे मी इथे 4 घेतलेल्या आहेत. तुम्ही जर छोट्या करणार असाल, याच्यापेक्षा जर छोट्या बनवल्या असतील तर तुम्ही इथे 5 पोळ्यांचा लेयर लावू शकता, म्हणजे खाजाला देखील छान असे लेयर पडल्या जातात. तर हा रोल आपल्याला अगदी टाईट बनवून घ्यायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता, अजिबात आपल्याला याच्यामध्ये हवा नाही पाहिजे. तर अशा पद्धतीने मी इथे हा रोल बनवून तयार करून घेतलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. तर आता याला आपण कट करून घेणार आहोत. तर इथे मी 1-1 इंचावरती हा रोल कट करून घेत आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे. तर इथे मी पूर्ण रोल कट करून घेतलेला आहे, तुम्ही इथे बघू शकता. लेयर्स काय छान पडलेले आहेत इथं. आता ह्या खाजाला आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे. तर त्यासाठी काय करायचं आहे, हा खाजा आपल्याला उभा ठेवायचा आहे. त्यानंतर असा अंगठ्याने आपल्याला हा प्रेस करून घ्यायचा आहे. जे आतले लेयर्स आहेत ते आपोआप बाहेर येतात. अशा पद्धतीने हा खाजा आपल्याला इथे प्रेस करून घ्यायचा आहे, म्हणजे खाजाला त्याचा एक आकार येतो. तर अशा पद्धतीने तुम्ही ते बघू शकता. आता हे राहिलेले सर्व खाजे आपल्याला अशाच पद्धतीने प्रेस करून घ्यायचे.
इथे आपले सर्व खाजे बनवून तयार झालेले आहे, त्यांना आता आपण तळून घेणार आहोत. तर आता खाजा तळत असताना एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, तर इथे आपल्याला तेल खूप जास्त कडकडीत असं गरम नको आहे. अगदी मंद आचेवरती हे खाजे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला हे तेल इतपत गरम हवं आहे. तर तेल जर गरम असेल आणि त्याच्यामध्ये आपण जर हा खाजा तळायला टाकला तर पटकन बाहेरचं जे आवरण आहे ते पटकन तळल्या जातं आणि आतमध्ये तो खाजा तसाच कच्चा राहतो. त्यामुळे आपल्याला हे मंद आचेवरती तळून घ्यायचं, म्हणजे आतमध्येपर्यंत हे लेयर्स छान असे खुसखुशीत तळल्या जातील. त्यामुळे खाजा तळताना नेहमी गॅस मंद आचेवरतीच ठेवायचा आहे आणि मंद आचेवरतीच हे खाजा आपल्याला तळून घ्यायचं. आता इथे खाज्यांचा हलकासा रंग बदलायला सुरुवात झाली आहे. आता याला चमच्याने थोडंसं आपण हलवून घेणार आहोत. वरची बाजू आहे ती खालच्या बाजूला करणार आहोत, म्हणजे खाज्याला आपण पलटी करून घेणार आहोत. तर आता तुम्ही इथे बघू शकता खाज्यांना मस्त असे लेयर्स आलेले आहेत, आपल्या दिसतानाच दिसत आहेत. अगदी छान हे लेयर्स सुटायला सुरुवात झालेली आहे. खाजा हा जेवढा मंद आचेवरती आपण तळू तेवढा तो खुसखुशीत बनेल. आता इथे हा आपला खाजा एकसारख्या रंगावरती तळून झालेला आहे. आता आपण याला काढून घेणार आहोत आणि हा गरम असतानाच आपल्याला पाकामध्ये टाकून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता मस्त असा याला रंग आलेला आहे आणि लेयर्स देखील खूप छान पडलेले आहेत. आता हा गरम गरम खाजा आपल्याला पाकामध्ये टाकून द्यायचा आहे आणि चमच्याने थोडंसं असं फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे पाक त्याच्यामध्ये छान असा मुरला जाईल. आता याच्यावरती झाकण ठेवून आपण दुसरी बॅच होईपर्यंत हे खाजे असेच पाकामध्ये ठेवून देणार आहोत, म्हणजे पाक त्याच्यामध्ये मुरला जाईल. आणि आता दुसरी बॅच आपण तळायला घेणार आहोत. तर इथे आता हा आपला छान असा खाजा पाकामध्ये मुरलेला आहे. याला आता प्लेटमध्ये काढून घेऊयात. तर इथे आपला हा मस्त असा रसरशीत अगदी खाजा बनवून तयार झालेला आहे. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब नक्की करा.